नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीनं राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या लोकांवरती ज्या प्रकारे नोटिसेस केल्या त्याचा निषेध करण्याकरता म्हणून आज पुण्यामध्ये उग्र आंदोलन काँग्रेस जनांच्या वतीनं करण्यात आलं. भारतीय जनता पक्ष आणि मोदी आणि शहाची ही जोडी, काँग्रेस पक्षाच्या नेते राहुल गांधी, सोनिया गांधी असेल, सॅम पिट्रोदा असेल, त्यावेळेचे मोतीलाल वोरा असेल, ह्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा खोटी केस दाखल करून त्यांच्यावर अनबेलेबल सेक्शन प्रमाणे 48 अनबेलेबल सेक्शन दर्ज करून त्यांना अटक करण्याचा जो घाट आता चालवला आहे, हा फक्त येणाऱ्या बिहारच्या निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये त्यांना कुठं भाग घेता येऊ नये यासाठी ही खोटी केस केली आहे. मी परत एकदा भारतीय जनता पक्षाला सांगतो की आपला हा लास्ट नेल इन द कॉफिन या पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे. तुम्ही राहुल गांधींच्याला हातसुद्धा लावला तर हा देश पेटून उठेल एवढं लक्षात ठेवा. आणि हे जे खोटे गुन्हे तुम्ही राहुल गांधी, सोनिया गांधींवर टाकताय, 1902 साली नॅशनल हेरॉल्ड जवाहरलाल नेहरूंनी उघडलेला होता, तो 2010 सालापासून आर्थिक नुकसानीमध्ये आला. त्याला काँग्रेस पक्षाने त्याचे पगार देता येत नव्हते नॅशनल हेरॉल्डसाठी, त्याच्यासाठी कर्ज दिलं, म्हणून एक कंपनी बनवली. त्या कंपनीमध्ये नो प्रॉफिट, म्हणजे त्या कंपनीवर जे जे ट्रस्टी असतील, सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, सॅम पिट्रोडा असेल, मोतीलाल वोरा असेल, यांना एकही रुपयाचा डिव्हिडंड हा मिळणार नाही अशी ती कंपनी. त्याचबरोबर या संपूर्ण केसमध्ये एकही रुपया इकडचा तिकडे ट्रान्सफर झाला नाही, एकही रुपयाची प्रॉपर्टी इकडची तिकडे ट्रान्सफर झाली नाही. असं असताना सुद्धा तुम्ही खोटी मनी लॉन्ड्रिंगची केस टाकता, ते पण 690 कोटीची. मी तुम्हाला फक्त आठवण करून देऊ इच्छितो, ईडीच्या PMLच्या जी ही केसेस आहेत, आत्तापर्यंत 900 केसेस दाखल केले, पण त्यातल्या फक्त 2च केसेसचा निकाल लावला. बाकीचे सगळे केसेस हे फक्त ब्लॅकमेल करणं, नेत्या लोकांना दहशतीत ठेवणं, विरोधकांना कुठंही काही बोलून नाही देणं, ह्या त्या दहशतीचा अजून एक पायंडा पाडला जातोय. आणि ह्या पद्धतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी नेत्यांना तुम्ही जेलबंद करण्याचा जो विचार करताय, तो या देशातले नागरिक हाणून पाडेल एवढं आम्हाला खात्री आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. MPSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या दरवर्षी येतच असतात. त्यामध्ये शासन काही प्रमाणात ते सोडवायचा प्रयत्न करतं, परंतु पुन्हा ये रे माझ्या मागल्या तशी गत परत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं. त्याकरता विद्यार्थ्यांनी केलेलं हे आंदोलन आणि त्यांचं मनोगत. सर ही सरळ चुकीची आणि संभ्रम निर्माण करणारी माहिती आहे. सर ही संभ्रम निर्माण करणारी माहिती आहे. हे विद्यार्थ्यांना डाग लावण्याचं काम आहे. सर हे 318 मुलांचा प्रश्न नाहीये, 1,500 ACBC मुलांचा सुद्धा प्रश्न आहे. ACBC मुलांना जेव्हा मेन्सचा फॉर्म ते भरत होते तेव्हा तिथं EWS दाखवत होतं, त्यांची कॅटेगरी चुकीची दाखवत होती. आणि यामुळे काय झालेलं आहे सर की त्या मुलांना फॉर्म भरता येत नव्हता, त्यांना ओपनमधनं जावं लागलं असतं आणि यामुळे त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आम्ही सुद्धा 17-18 दिवस फिरत होतो. मी ACBC कॅटेगरीचं आहे, त्यामुळं सर आम्हाला CPच्या बैठकीबाबतीत माहिती नाही, पण क्लास चालकांनी कसल्याही प्रकारची फूस लावलेली नाहीये. क्लास चालकांना हे समजलंय की काही गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आयोगाच्या बाबतीमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी त्यांची मतं प्रदर्शित केली होती. पण क्लास चालकांकडून आम्हाला कसल्याही प्रकारची आर्थिक मदत वगैरे अशा गोष्टी किंवा मग त्यांनी स्पॉन्सर केले असं काहीही नाहीये. आमच्या परीक्षा पुढे ढकलून नाही सर, हे पूर्णपणे चुकीचं आहे. नाही काही फायदा होणार नाही सर. त्यांनी ऑलरेडी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देऊन टाकल्यात मोफत आणि आता ही शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, त्यामुळं नंतर काही कोणाला फायदा होईल असं मला वाटत नाही. हे फक्त सर आंदोलनाला डाग लावणं, मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना चुकीचं ठरवणं, त्यांना बदनाम करणं हे झालेलं आहे. आतापर्यंतची आंदोलनं जी झालीत त्या बाबतीत मला काही माहिती नाही किंवा मला त्याला जस्टिफाय करायचं नाही आतापर्यंतच्या आंदोलनाला.
पण मला हे सांगायचं आहे सर की हे जेन्युइन कॅन्डिडेट आहेत, हे लाखांमधनं हजारामध्ये आलेले कॅन्डिडेट आहेत सर, लाखांमधनं हजारामध्ये आलेले कॅन्डिडेट आहेत, हे मेन्सची मुलं आहेत. आणि माझं नाव व्यंकट. 318 पोरांपुरता मर्यादित नाहीये. तुम्ही जर 12 मार्चपासून आमचा निकाल लावलाय, 29 मार्चला 318 नवीन पोरं ऍड करताय, पण 12 मार्चपासून जे मराठा पोरांना चुकीची कॅटेगरी दाखवते त्याचा जबाबदार कोण आहे? पहिला मुद्दा हा समजा. ते मराठा पोरं 1500 पेक्षा जास्त आहेत, तुम्ही 318चा मुद्दा घेऊन बसलेत. अजून एक असा मुद्दा आहे, जर ही परीक्षा 26 एप्रिलला झाली आणि आयोगाने ही परीक्षा रेटून घेतली तर मी स्वतः पिटिशनर आहे. मी मॅट संभाजीनगर आणि हायकोर्ट, मुंबई हायकोर्टमध्ये पिटिशनर आहे. ही परीक्षा जर आयोगाने रेटून नेली तर आम्हाला पुढचे अनेक वर्ष, मी वर्ष शब्द वापरतोय आणि जबाबदारीपूर्वक वापरतोय, अनेक वर्ष आम्हाला जॉईनिंग भेटणार नाही. याचं मागचं कारण तुम्हाला सांगतो. 2019ला फॉरेस्टची परीक्षा झाली होती, त्यांची जॉईनिंग आरक्षणाच्या तिढ्यामुळे 2024ला भेटलेली आहे. 2020ची पोरं 2022ला जॉईन होत आहे, 2022ची पोरं 2025ला जॉईनिंगची वाट बघताय. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकला. परीक्षा पुढे नुसती ढकलू नका, त्या सगळ्या आरक्षणाचा जो तोडगा आहे तो काढा आणि मगच परीक्षा घ्या. एवढी साधी मागणी प्रत्येक पेठेतल्या मुलाला कळते. त्याच्यामुळे हे बघा, हे 5 वर्ष 2019ची वनसेवा आहे, 2024ला जॉईनिंग आहे. आता आमच्या 2च मागण्या आहेत. राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी 45 दिवस इथून पुढे आणि आरक्षणाचा सर्व तिढा सॉल्व्ह करावा. आणि दुसरी मागणी जी सरकारकडे आम्ही मागत आहोत की तुम्ही ज्या कंबाईनच्या जागा वाढ करण्यावर थांबवल्या आहेत, 2023ला कंबाईनची पूर्व झाली आणि 2024 पूर्ण वर्ष कंबाईन झाली नाही. का नाही झाली? कारण की इलेक्शन वगैरे गोष्टी होत्या. 2 वर्ष कंबाईनची परीक्षा होत नाही आणि तुम्ही PSIच्या फक्त 216 जागा काढता. त्याच्यानंतर ओव्हरऑल कंबाईन गटबच्या फक्त 480 जागा काढता. अतिशय कमी जागा आणि राज्यसभेतला घोळ, या 2 आमच्या मागण्या आहेत. या 2 मागण्यावरच आमचं हे आंदोलन आहे. फराज खाण्याला पण त्याच्यासाठीच होतं आणि इकडे पण त्यासाठीच आहे. माझं नाव मोईन शेख आहे. जोपर्यंत हे आमच्या मागण्या पूर्ण होत्या. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा 500 रुपये खिशात घेऊन, एक सुटकेस, त्यात 2 दिवसाचे कपडे आणि बुद्धीमध्ये प्रचंड ताकद घेऊन पुणे शहरात आला आणि साहित्यामध्ये काही काम करायचं असं त्यानं ठरवलं आणि स्वतः इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्या ठिकाणी एका महाविद्यालयामध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली, प्राध्यापक झाले, विभाग प्रमुख झाले. पण त्याबरोबर साहित्याची त्यांची अनुभूती ही त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. या अनुभूतीच्या आधारावरती अनेक लेखन त्यांनी केलं आणि आज महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष तर आहेतच, पण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष झाले आणि 99, 100 आणि 101 साहित्य संमेलन त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपण पुणेकर महाराष्ट्र आणि मराठी भाषा बोलणारे, वाचणारे, लिहिणारे साजरं करणार आहोत. काल त्यांचा हृदय सत्कारही झाला आणि त्याच प्रमाणाचा एक फलक पुण्यातल्या साहित्य परिषदेमध्ये लावण्यात आला. जाणून घेऊयात प्राध्यापक मिलिंद जोशी. तुम्ही निश्चित विचार करा आणि त्यासाठी जर तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग करायचं असेल, चर्चा करायची असेल, 1-2 दिवसाची एक चांगला रिट्रीट करा. तुम्ही कल्पक आहात, एका रिट्रीट आम्हाला घेऊन आपण बोलूयात आणि भरपूर चर्चा करूयात आणि शेवटी एक 10 गोष्टी ठरवूयात. ह्या 10 गोष्टी आपण करायच्या तर खुश केलं ना. आणि तुमच्या तेवढी क्षमता आहे आणि मोठी संस्था आहे महाराष्ट्र साहित्य परिषद, तिथं लौकिक आहे, तर तुम्ही करावं. कारण तुम्ही आता पण निम्मे तुम्ही संमेलन केलेले आहेत, तर तुम्ही दिशा दिलीच पाहिजे. मातृसंस्था आहे आणि 100 वर्ष म्हणजे इतिहासामध्ये फार जास्त नाही, तर अजून तारुण्यावस्था ते आपल्या साहित्य संमेलनाचे काय प्रवृत्त झालेले नव्हतं. कारण माणसाला वय आहे, संस्थेला अजून वय, आपण तरुणच आहात. पहिलं शतक केलं, फर्स्ट जस्ट सेंचुरी, तर आणखी 100 वर्ष काम करायचं आहे. त्या अनुषंगाने काय करावं, काय करू नये याच्याबद्दलचे विचार त्यांच्या मनामध्ये सुरू असतील. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बोलतो आहोत सध्या. तेव्हा त्यांना सुरुवातीला शुभेच्छा देतो. अतिशय महत्त्वाची अशी जबाबदारी आपल्यावर पडली असं मला स्वतःला वाटतं. या ठिकाणी ज्योतिषशास्त्राचा उल्लेख झाला. आपल्या यांची रास धनु आहे, मिलिंदची. त्यांच्या चतुर्थामध्ये 5 ग्रह येऊन बसलेले आहेत, म्हणजे मीनेमध्ये, आणि ही सुखस्थान आहे. त्यामुळे सर्वांच्याकडून त्यांना सुख मिळणार आहे, शंका नाही. आणि षष्ठामध्ये गुरु आहे, स्वतः गुरुप्रधान आहेत ते. त्यामुळे गुरु असल्यामुळे
शत्रू हंतात ते आहेतच, शत्रू नष्ट झालेत, होतील इथून पुढे, आणि फार चांगलं काम या संस्थेला करावं लागेल. याची इतकी चर्चा या ठिकाणी झालेली आहे, तर त्यामुळे शेवटी माझी रास धनु आहे, साडेसती संपलेली आहे, पण संस्था प्रमुखांची साडेसती ते निवृत्त होईपर्यंत संपत नाही, आणि त्यामुळे ते ग्रह त्रास देतच राहतात. आपण त्याचा काही फार विचार करायचा नाही. पण आज मोरे सरांनी सुरुवात केली आणि म्हणाले की आज हे 5 ग्रह एक मारक नाही, ते मी तुम्हाला आवडून या निमित्ताने सांगतो. आणि खूप मौलिक सूचना ज्या सर्व संमेलनाध्यक्षांनी या ठिकाणी केल्या. आज खरं तर कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करता आलं असतं, पण एकच ठरवलं की सगळ्या संमेलनाध्यक्षांना बोलवायचं आणि इथून पुढची सगळी संमेलनं ही साहित्यिकांना ब्रँड अँबॅसेडर आणि साहित्यप्रेमी असणार आहे, त्याचा एक संदेश या निमित्ताने द्यायचा होता. तर त्याचा अतिशय आनंद होतो. राजेंद्र बनट्टी सर, वयवर्ष 88, ते या ठिकाणी आले केवळ मला आशीर्वाद देण्यासाठी, आम्हा तिघा पदाधिकाऱ्यांना, आणि साहित्य परिषदेसाठी त्यांचं मोठं योगदान आहे. जे कार्यवाह, प्रमुख कार्यवाह, कार्याध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, इतका मोठा काळ पाहिलेली ही व्यक्ती आहे. आणि त्यांनी जी सूचना मांडलेली आहे की अक्षर वाङ्मय योजना, तर त्या योजनेचा नक्की पाठपुरावा करण्याचा प्रयत्न महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी करेन. मोरे सरांनी जी संकल्पना मांडली ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे की महाराष्ट्राला पुढची अनेक वर्ष उपयोगी पडेल आणि काहीतरी संदेश मिळेल अशा दृष्टीने विचार केला जावा, अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी मांडली. लक्ष्मीकांत देशमुख सरांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडले की दुर्दैवाने आपल्या साहित्य संमेलनामध्ये वर्षानुवर्ष तेच लेखक, तेच कवी येताना दिसतात. तर याचा दोष संयोजकांना देता येणार नाही, याचा दोष साहित्य संस्थांनाच द्यावा लागेल. कारण आपले हेतू साध्य करून घेण्यासाठी त्याच त्या व्यक्तींची पुन्हा पुन्हा वर्णी लावली जाते. तर मागच्या अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त पुण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी धनगर समाजाची जी पारंपरिक विविध अशी नृत्य, कला, साहित्य आहे त्याचं प्रदर्शन पुण्यामध्ये होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर संपूर्ण राज्यभर आणि देशभरातला धनगर समाज हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतील असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रम आम्ही दुसऱ्या आठवड्यात घेतोय. देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांना या कार्यक्रमाचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ या सगळ्या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळं वेळ ठरल्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवतोय. तर वरून वेळ आल्याच्या नंतर आम्ही दिनांक आणि ठिकाण याबाबत सांगू. तर समाजातल्या लोकांना माझं हेच आव्हान आहे, ज्या घरामध्ये ढोल आहे, ज्या मंदिरामध्ये ढोल आहे, तो प्रत्येक ढोल हा पुण्यात आलाच पाहिजे ही माझी त्यांना विनंती आहे. ज्यांच्याकडे ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही, त्यांना आपण ढोल दिले पाहिजे. स्वतः घ्यायलाच पाहिजे. धनगराच्या प्रत्येक घरात ढोल तर असलाच पाहिजे. ज्यांना घेणं शक्य आहे त्यांनी ढोल घ्या. ज्यांना घेणं शक्य नाही आणि ज्यांना देणं शक्य आहे, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, उद्योगपती असतील किंवा राजकारणी असतील, त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही 100 पासून 1000 पर्यंत 1000 ढोल देणारी पण लोक आहेत. त्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ही सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी, धनगरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण यामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं एक मोठं सांस्कृतिक जो आपला वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी तन मन धनाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा देशभरातील मराठी पत्रकार संघांचा एक महामेरू. त्याच्या अध्यक्षपदी पुणे वृत्तदर्शनमध्ये कार्यरत असणारे गेल्या 22 वर्षापासूनचे हेमंत जाधव यांची अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली. नव्हे तर संस्थेला भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उज्ज्वल भवितव्य आणण्याकरता त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी दिली. हेमंत जाधव यांना या कार्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि मराठीचं उत्तमोत्तम कार्य त्यांच्या हातनं घडो
हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना. नमस्कार. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.